रुक्मिणी कुठे आहे? सैनिक म्हटले एक काळा सावळा आला, घेऊन गेला. घेऊन गेला. पण मग तुम्ही प्रतिकार केला नाही. तुम्ही 10,000 जण होतात, तो एकटाच होता, त्याला धरायचं ना. कोण होता तो? सैनिक म्हटले तो आमच्याकडे पाहून हसला ना, आम्ही सगळंच विसरून गेलो, त्याला मारायचंही विसरलो. पुढे रुक्मीचं आणि भगवंताचं युद्ध झालं. बलराम दादाने समजून सांगितलं, भीष्मक राजाने समजून सांगितलं की ज्यावेळेस मला ही मुलगी समुद्रामध्ये कमळाच्या फुलावरती मिळाली त्यावेळेस आकाशवाणी झाली ही साक्षात लक्ष्मी आहे आणि ती त्याचीच आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर तिला लग्न करावंच लागेल. म्हणून श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणीचं लग्न लावून देऊ आणि काल आपण त्या ठिकाणी लावलेलं आहे. मग आता रुक्मिणी अपराध केला, देवावरती त्या ठिकाणी आक्रमण केलं, म्हणून त्याचं अर्धमुंडन केलं. पुढे रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेले. फार मोठी स्वागताची तयारी त्या ठिकाणी आहे. आपण करतो तसंच मग ते वरात काढतो आपण, नाही का? नवरदेव नवरीची वरात काढतो. अगदी त्याच पद्धतीने सगळ्या देवादिकांनी फुलांचा वर्षाव केला भगवंतावरती. काल आपण सुद्धा केला. अगदी सुंदर सुरेख असा माझ्या रुक्मिणीचा संसार चालू आहे. काही दिवसानंतर रुक्मिणीला मुलगा झाला आणि मुलगा झाल्याच्या नंतर भगवंताचे शत्रू काही कमी नाहीये. शंभरासूर नावाचा एक शत्रू होता, राजा होता. त्याने त्या मुलाला घेतलं आणि घेऊन गेला. पुढे गेल्याच्या नंतर त्या मुलाला समुद्रामध्ये टाकून दिला. कधी कधी काय होतं, आपण आता पाहिलं की धुळ्यामधलं प्रकरण आपण पाहिलं की दोघांचा वाद होता. मालेगाव मधलं प्रकरण, दोघांचा वाद होता. लेकराचा बळी घेतला. खरोखर झालेला तो अत्याचार. त्या लेकराचा काही गुन्हा नव्हता, निर्दोष होतं ते लेकरू, तरी सुद्धा काही त्या ठिकाणी त्या नराधमाने सगळ्या राज्याने हळहळ व्यक्त केली. आणि खरोखर एखादी गोष्ट घडते ना महाराज, तर स्वतः मनच आपल्याला सांगतं, आपण स्वतः हळहळ व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो. पण ज्या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही, जी गोष्ट खोटीच आहे, तिथं कुठंतरी 70% कमी पडतं. 10-20% मग बोलणारे असतात. पण 10-20% कोणते की ज्यांना खरं माहीत नाही. ज्यांना खरं माहीत झालं, ज्याला खरोखर माहीत झालं हे खरंच आहे, तो परत म्हणजे आपल्या गावामध्ये या दिवशी पाऊस येतो, पावसाळ्यामध्ये वसंत ऋतू येतो तेव्हा पालवी फुटते, हिवाळ्यामध्ये हिवाळा येतो तेव्हा थंडी वाजते. तर आपल्याला एकदा माहीत झालं ना, मग आपण सगळी व्यवस्था करतो. उन्हाळ्यामध्ये पाऊस कमी असतो, पाऊस येतच नाही. कधी कधी येतो पाऊस, आता म्हणजे कुठं काय वारं फिरेल सांगता येत नाही. तर आपण पाण्याची बचत करतो. खरं माहीत झाल्याच्या नंतर माणूस सावध राहतो. पण जोपर्यंत खऱ्याची जाणीव होत नाही तोपर्यंत खोट्याच्या पाठीमागे माणसं पळतात. हा त्यांचा दोष आहे. त्या लेकराचा काही दोष नसताना त्या मुलीचा त्या ठिकाणी बळी गेला. अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाबरोबर असलेलं शत्रुत्व, विरोधक असलेला शंभरासूर्याने नुकतंच जन्माला आलेलं बाळ उचललं आणि समुद्रामध्ये टाकून दिलं. समुद्रामध्ये टाकल्याच्या नंतर एका माशाने, मोठ्या माशाने त्या बाळाला गिळलं आणि ते बाळ त्या माशाच्या पोटामध्ये गेलं. एका कोळ्याने तो मासा पकडला. कोळ्याला आतापर्यंत असा मासा सापडलाच नाही, एवढा मोठा मासा. तो घरी घेऊन आला. घरी आल्याच्या नंतर कोळ्याची पत्नी आहे विद्यावती. त्या विद्यावतीने आणि कोळ्याने ठरवलं की एवढा मोठा मासा आपण आपले राजे महाराज शंभरासूर यांना त्या ठिकाणी आजचं जेवण या माशाचं देऊयात. पण ज्यावेळेस त्यांनी हा मासा कापला तर त्यावेळेस त्या माशाच्या पोटामध्ये ते बाळ निघालं. आता कोळी म्हटला हे बाळ आपण असंच महाराजांकडे घेऊन जाऊ. पण कोळ्याची पत्नी विद्यावती म्हटली, अहो आपल्याला मूलबाळ नाही आणि आपली हाक त्या देवाने ऐकली असेल म्हणूनच त्याने आपल्याला हा मुलगा पाठवला. नाही, महाराजांना बाळ दाखवायचं नाही, न्यायचं नाही, द्यायचं नाही.
कोळ्याने समजूत काढली. कोळी म्हटला, हा महाराजाला सांगायचं नाही बाळ कुठं सापडलं म्हणून, परंतु आपण महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ. आणि जेव्हा विद्यावती आणि कोळी दोघंही शंभरासुराकडे आले, ते बाळ त्याच्या हातामध्ये दिलं. आता मायेने पांघरून घातल्यामुळे त्याला काही हे बाळ ओळखूच आलं नाही, लक्षात आलं नाही. आणि शंभरासुराने स्वतः नामकरण केलं, बाळ वरती धरलं आणि सांगितलं, या बाळाचं आजपासून नाव प्रद्युम्न. प्रद्युम्न. आता प्रद्युम्न छोटा आहे, इकडं शंभरासुराला मारण्याची जबाबदारी प्रद्युम्नवरती देवांनी घातलेली आहे, सगळ्या देवांनी. कसा मोठा होणार? मग नारद संत त्या ठिकाणी आले आणि नारद संत त्या विद्यावतीला मागच्या जन्माची जाणीव करून देऊ लागले. जी कोळ्याची पत्नी आहे, नारद महर्षी म्हटले, तुम्ही कोळ्याची पत्नी या जन्मात असाल, हे शरीर त्या ठिकाणी आहे. तुमचे जे ऋणानुबंध आहे हे संबंध शरीराचे, परंतु ऋणानुबंध हा प्रद्युम्न जो आहे तो कामदेव आहे आणि विद्यावती ही रती आहे. ज्यावेळेस भगवान शंकराची समाधी तोडल्या गेली कामदेवामुळे, तर त्यावेळेस भगवान शंकराने शाप देऊन टाकला, तुला पतीपासून वियोग मिळेल. आणि शाप दिला. भगवान श्रीकृष्णाच्या पोटी हा कामदेव प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि त्यावेळेस तुला मागच्या जन्माची आठवण नारद संत करून देतील आणि तुमचं परत लग्न होईल. आणि ती रती अशी होती, तिच्यामध्ये विद्या होती. ती काही सेकंदामध्ये एखाद्या बाळाला तरुण करायची, कारण गुरुने तिला दिलेली दीक्षा होती मोठी. त्या प्रद्युम्नला त्या रतीने, त्या विद्यावतीने काही सेकंदात, काही मिनिटात, काही दिवसामध्ये मोठं केलं आणि प्रद्युम्नचं आणि शंभरासुराचं युद्ध झालं. शंभरासुर मारल्या गेला. इकडं हा युद्ध चालू होतं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचे तिकडं 7 लग्न झाले. पहिलं झालं रुक्मिणी बरोबर, दुसरं झालं जामवंती बरोबर. जामवंती बरोबर लग्न कसं झालं ऐका. सत्यजित नावाचा राजा होता आणि त्याच्याकडं समंतक नावाचा मणी होता. तो समंतक नावाचा मणी, ज्याची पूजा सत्यजित राजा करायचा, पूजा केल्याच्या नंतर त्या राजाला तो मणी 8 मन सोनं द्यायचा एका दिवसामध्ये. तो राजा एकदा राजसभेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या यज्ञामध्ये आला आणि ही माहिती कृष्णाला मिळाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण म्हटले, तुमच्या घरामध्ये माणसं किती आहेत? राजा म्हटला, आमच्या घरामध्ये फक्त 2-3च माणसं आहेत. देवाने सांगितलं 2-3 माणसासाठी एवढे 8 मन सोनं रोजचं भेटतंय, काय करायचं तुम्हाला? मनी देऊन टाका, राज्याचं कल्याण करू आपण, लोकांसाठी वापरू. सत्यजित राजाने नकार दिला. पण काही दिवसाने सत्यजित राजा गळ्यामध्ये धारण करून फिरायचा मण्याला. एक दिवस सत्यजित राजाच्या भावाने, त्याच्या भावाचं नाव प्रसेन आहे, प्रसेन, त्याच्या भावाने तो मणी घेतला आणि जंगलामध्ये फिरायला गेला. आता प्रसेनला त्या ठिकाणी तो मणी धारण करून फिरायला लागला. त्यावेळेस एका सिंहाने आक्रमण केलं जंगलामध्ये गेल्यानंतर. परंतु इकडं काय झालं, सत्यजित राजाला वाटलं माझा मणी चोरीला गेलाय, माझा भाऊ गायब झालाय. त्या दिवशी सभेमध्ये श्रीकृष्णाने मला मणी मागितला होता, बरोबर ना? त्या दिवशी त्याने मला मणी मागितला होता. कदाचित या कृष्णाने, कपटी आहे तो, त्याने माझा मणी घेतला असेल. एवढा मोठा कलंक. देवाला झोप आली नाही. गर्गचार्याकडे गेले, मी मणी चोरला नाही, मी प्रसेनला पाहिलं नाही, परंतु हा कलंक काजळापेक्षा काळा असतो. कलंक काजळापेक्षा काळा आहे आणि मी तो मिटवणारच. श्रीकृष्ण जंगलाच्या दिशेने निघाले. पाहतायत तर काय, पुढे तो प्रसेन राजा मेलेला आहे, मृत्युमुखी पडलेला आहे. तिथं आसपास पाहिलं तर सिंहाच्या पावलाच्या खुणा दिसल्या. त्या खुणाने देव चालू लागले. पुढे गेले तर सिंह सुद्धा मेलेला होता. जामवंताच्या पावलाच्या खुणा दिसल्या आणि मग त्या खुणानेच एका गुहेमध्ये भगवान श्रीकृष्ण गेले. तो मणी जामवंताकडे होता. जामवंताचं आणि भगवान श्रीकृष्णाचं छोटंसं युद्ध झालं. पण जेव्हा जामवंताच्या लक्षात आलं हा दुसरा कोणी नाहीये, ज्याचं पूजन, ज्याचं दर्शन मी त्रेतायुगामध्ये घेतलं तो राम आणि हा कृष्ण एकच आहे, त्यावेळेस जामवंताने श्रीकृष्णाला नमस्कार केला.
तुमचा समंतक मणी घेऊन जा. सहज मणी दिल्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हटले, मागा तुम्हाला काय मागायचंय. जामवंताने भक्ती मागितली आणि देवाला सांगितलं, देवा माझी एक मुलगी आहे जामवंती, तिच्याबरोबर आपण विवाह करावा, लग्न करावा ही माझी सदिच्छा आहे. आणि म्हणून दुसरं लग्न जामवंती बरोबर झालं. आता मणी आणल्याच्या नंतर सत्राजित राजाला माहीत पडलं की ज्याच्यावरती आपण कलंक लादला, ज्याच्यावरती आळ घेतला, त्यांनी हा मणी घेतलाच नाही. आणि आपण नाहकच श्रीकृष्णाला बदनाम केलं. जेव्हा मणी घेऊन श्रीकृष्ण सत्यजित राजाच्या हातामध्ये देतायत, राजाने सांगितलं, देवा आता एवढीच एक मागणी आहे, माझी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्यभामा, तिच्याबरोबर आपण लग्न करावं. म्हणून तिसरा विवाह सत्यभामा बरोबर झाला. एक विंद आणि अनुविंदा, मला वाटतं हे दोन राजे आहेत, आणि त्यांची जी बहीण आहे मित्रविंदा, तिच्याबरोबर विवाह झाला. एकदा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण वनामध्ये चालले होते. वनामध्ये जात असताना एक सुंदर स्त्री तपश्चर्या करताना दिसली. तिला विचारलं, तू काय करतेस? तिने सांगितलं, मी ध्यान करते, चिंतन करते. कशासाठी? कारण मला भगवान श्रीकृष्णाबरोबर लग्न करायचंय. अर्जुनाने सांगितलं, तो माझ्या रथात बसलेला आहे. मग तिथंच अर्जुन पंडित झाला, मंत्र म्हणले, दिलं, कालिंदी बरोबर लग्न लावून दिलं. अरे 5वं लग्न मित्रविंदा बरोबर झालं. नंतर 6वं लग्न सत्याबरोबर झालं. 7वं लग्न भद्राबरोबर झालं. 8वं लग्न लक्षणाबरोबर झालं. आणि असे 8 लग्न रितसर भगवंताचे झाले. आता 8च लग्न तुम्ही म्हणाल, मग बाकीचे 16,100 त्यांचं काय? ते एक राजा होता भौमासूर. त्याने काय केलं? त्याचं एक मानस होतं, मी 20,000 कन्या, राजकन्या एकत्र करील आणि 20,000 कन्येबरोबर माझा विवाह करेल, लग्न करेल. म्हणून त्याने 16,100 कन्या मुली एका कैदखान्यामध्ये कैद केल्या होत्या. ही बातमी जेव्हा भगवान श्रीकृष्णाला कळाली, तर भगवंताने त्याच्या राज्यावरती आक्रमण केलं, त्याला परास्त केलं, त्याला मारून टाकलं. आणि ज्या बंदी खान्यामध्ये ज्या मुली होत्या त्यांना मोकळं केलं. पण जेव्हा त्या मुली बाहेर आल्या, तर भगवान श्रीकृष्णाला विनंती करू लागल्या, देवा कित्येक दिवस झाले आम्हाला या राजाने या बंदीखान्यामध्ये ठेवलं. विचार करा तुम्ही, सीतामाईचा काही दोष नव्हता, होता का? रावणाने हरण केलं. सीतामाई लंकेमध्ये गेल्याच्या नंतर रावणाने स्पर्श सुद्धा केला नाही. त्रिजटा होती त्या ठिकाणी, ती फक्त सीतेबरोबर बोलायची. पण काही दिवस सीता लंकेमध्ये राहून आली, तर लोकांनी कलंकित केलं, मरावं लागलं सीतेला. मग देवा तुम्ही देव आहात, मग सीतेची जर ही अवस्था झाली असेल, तर या राजाने आम्हाला सुद्धा त्याच्या राजवाड्यामध्ये ठेवलंय, घरामध्ये कोंडून ठेवलं. आमचे आई वडील आम्हाला घरात येऊ देणार नाही. आमच्या बरोबर कोण लग्न करेल देवा? आमच्या बरोबर कोणीच लग्न करणार नाही. आम्हाला असं वाटतं आम्हाला सुद्धा तुम्ही वरावं. आणि म्हणून त्या 16,100 कन्याबरोबर भगवंताचा विवाह झाला. त्या 16,100 आणि ह्या 8 झाल्या किती? 16,108 असे विवाह भगवंताचे त्या ठिकाणी झाले. आपण भाग्यवान आहोत, सगळ्या लग्नाला आपण आहोत बरं का. कारण आपल्या अख्खा जन्म गेला तरी एवढे लग्न आपल्याच्यानी करणं होणार नाही. पण साक्षात देवाच्या लग्नाला आपण स्वतः हजर या ठिकाणी आहोत. आणि म्हणून